नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक कोकाटे केशव विठ्ठलराव, स्वर्गीय पुष्पादेवी पाटील कला आणि विज्ञान महाविद्यालय रिसोड, जिल्हा वाशिम. या व्हिडिओमध्ये आपण उद्धव शेळके यांच्या माय या कथेचा उर्वरित पुढचा भाग आपण आता इथे बघूयात. या आधीच्या भागामध्ये आपण लेखकांचा परिचय बघितला, त्यासोबतच प्रत्यक्ष कथेला सुरुवातही केली आणि काही भाग बघितला. तिथे आपण जी आई आहे ती या कथेमधल्या निवेदकाला नायकाला दुकानामध्ये सामान आणायला पाठवते, तिथे आपण थांबलेलो होतो. आता इथून या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्यानंतरचा जो भाग आहे तो आपण बघूया. मायनं जेव्हा सांगितलेलं असतं की दुकानामध्ये जा आणि एवढं सामान घेऊन ये, तेव्हा मी सोबत एक मळकट फडकं घेऊन दुकानाच्या वाटेन लागे. तशात माय म्हणे, तेल कायचे ताणशीन, माय हातोंडात करतोया. मग मी घरात जाऊन ॲल्युमिनियमचा पेला घे. तेवढ्यात मायला कसली तरी आठवण झालेली अशी ती म्हणे, हे पाय, फुटक्या दांडीचा कप घे, येताना तेलींच्या घरून एका पैशाचं दूधही आणजो. ही जी वाक्यरचना आहे, हे पाय, फुटक्या दांडीचा कप घे, आणजो, ही वऱ्हाडी असणारी बोली जी भाषा आहे त्याच्यामधलं असणार आहे, वाक्याच्यामधलं असणार रूप. आणि आपण पाहिलं ही कथा कशी आहे, तर याच्यामध्ये संपूर्ण ग्रामीण तर आहेच, परंतु मध्ये निवेदक हा अप्रमाण जी भाषा आहे तिचासुद्धा लेखक इथं आपल्याला वापर करताना दिसतोय. परतताना मला उशीर होई, रस्त्यात गारोडाचा खेळ किंवा पोरांचा खेळ किंवा भांडण पाहण्यामध्ये मी रमून जात असे आणि ते मात्र मला सहन होत नसे, कारण घरी चुलीवरती तिने आधण ठेवलेलं असतं आणि ते सगळं आटून जातं. माझी वाट पाहून ती शेवटी बाहेर येते, रस्त्यानं खेळायला लागते, तर तिला दिसतं की मध्ये कुठेतरी मी दिसतो आणि मधात जर मी तिला सापडलो की मग मात्र ती यायची. तिची सहनशीलता संपलेली असायची, कारण चुलीवर ठेवलेलं सगळं ते जळून गेलेलं असायचं. मग आल्याच्या नंतर ती मागून माझा कान धरायची आणि काहीही एक न बोलता 2-4 धब्बाके पाठीवर हाणून दे. बोलण्याची उसंत न देता खडधडत घरी आणि चहा झाल्यावरती म्हणे, मी वाड्यात जाऊन येतो, घरात पाहिजा आणि जाण्यापूर्वी आम्हाला कराव्या लागणाऱ्या कामांच्या वाटण्या करून दे. ते केलं नाही ते एकले खाऊ नाही घालणार, अशी ताकीद देऊन जाई. आता मुलाला कुठल्या जाईला मारा वाटत नाही, परंतु परिस्थितीत अशी येते की हा मुलगा खेळामध्ये रमतोय. आता मुलाचं आपण पाहिलं की बालपण जे आहे ते बाजूला गेलं आणि अकाली प्रौढत्व या मुलांना परिस्थितीच्यामुळं आपण म्हणूया यायला भाग पाडलेला आहे. अकाली प्रौढत्व म्हणजे कुठलं, एक वयाच्या मानानं जास्तीचं काम, जी गोष्ट उशिरा समजायला पाहिजे ती खूपच लवकर त्याच्यावरती लादणं. नाही तर खेळण्या बागडण्याचं असणारं ते वय, आणि त्या वयामध्ये खेळणं तर सोडून द्या, नुसतं बघायला जरी गेला तरीसुद्धा आई त्याला मारते. आणि आई मारते ती का मारते, कशामुळं मारते ते आपण समजून घेऊया. तिच्या घरची असणारं ते दारिद्र्य आहे, त्या घरची असणारी गरिबी आहे, आधीची त्याच्यात ती वैतागलेली कावलेली नवरा असा, आणि त्यातही हा मुलगा असा उशीर करतो म्हणून तिथला राग इथे त्या मुलावरती काढते आहे. आई त्या वाड्यावर जायची आणि वाड्यात ते काम करून आल्याच्या नंतर जातानाच ती कामाची वाटणी करून जायची. आता मारण्याच्या धाकानं आम्ही सर्वजण आपापली कामं करत बसू. मी विहिरीवरनं पाणी आणायचो, सरू भांडी घासायची, झाडझूड करायची. 3 वर्षाची शेवंती, बघा हे वैतरी आहे का 3 वर्षाच्या मुलाचं कामाचं. त्या 3 वर्षाच्या शेवंतीलासुद्धा काम, तिला काय काम होतं तर ती बसल्या जागेवरून पाळण्यात जी शांती होती त्या शांतीला झोका देई. शेवंतीच्या डाव्या हाताची दोन्ही बोटं नेहमी तोंडामध्ये असत, उजव्या हाताने ती पाळण्याची दोरी ओढत असे. बघा हे काय म्हणजे कसलं हे कुटुंब, कसली ही त्यांच्यावर आलेली दारिद्र्याची परिस्थिती. माय वाड्यात जाऊन काहीतरी काम करीत असेल एवढंच आमचा अंदाज. ती काय करते हे आम्हाला माहीत नव्हतं आणि स्पष्ट विचारण्याची तर सोयच नव्हती. अवघ्या 1.5 तासानं माय लगबगीनं घरी येताना तिचे ओठे खोचलेले असायचे, कधी नसायचे सुद्धा. तिच्या डाव्या हातात गाईच्या पिंगट दुधाचं भांडं असायचं. ते दूध आमच्या शांतीसाठी पाटलीनबाई दररोज देत असे. हे आम्ही न पाहता ओळखत असो. पाटलीनबाई काम करून घेतात, परंतु मुलाबाळांची काळजीसुद्धा
घेताना आपल्याला दिसत आहेत. थोडंफार कसं का पण मुलासाठी त्या देत आहेत. त्याबद्दल आम्हाला विशेष काही वाटत नसे. आमचं लक्ष असायचं ते फक्त कुठं की मायच्या उजव्या हाताकडे. त्यात काहीतरी कागदानं झाकलेलं असायचं आणि ते बहुधा अन्नच असे. किंवा गव्हाच्या शिळ्या पोळ्या, ताज्या नाही शिळ्या, ती पाटलाच्या घरच्या रात्रीच्या उरलेल्या, तेला गरगरीत मसालेदार भाजी, तर कधी आमच्या अंदाजात न मावणारा आणि ज्याचं नावसुद्धा आम्हाला माहीत नाही असा गोड पदार्थ असेल, तो असेल याच आशेनं आम्ही मायची वाट पाहायचो. ती वाड्यातून येणार म्हणजे आमच्या आनंदाला कुतूहलाला सीमा नसे. बघा, आनंदाची कुतूहलाची सीमा कुठून कशी ठरणार आणि कशासाठी? फक्त आणि एका भुकेसाठी दारिद्र्य पाय. त्यामुळे कधीकधी आम्हाला मोठ्या निराशेला तोंड द्यावं लागे. मायच्या उजव्या हातात एखादं टोपलं, नाहीतर एखादी लोखंडी घमिली अशी, त्यात मुगाची, वाटाण्याची किंवा नुसत्या तुरीची किंवा कधी भाजी किंवा कोंडाच असे. त्यामुळे आमच्या आशेला मोठा धक्का सहन करावा लागे. कधी मायच्या हातात मोठा तांब्या, त्यात बहुधा नुसतं ताक, क्वचित जनलेल्या म्हशीचं दूध, त्याला माय चीक म्हणते. सुजल्यावर त्याचे खवले होतात, खायला मोठं मस्त लागतं. सुदैवाने त्यात थोडा गुळ मिळाला तर आमची मेजवानी झडे. बोटं चाटून चाटून भांडं साफ होई. उरलेल्या पाण्यासाठी सुद्धा आम्हा भांडवत कुरबुर होई. अर्थात ती मायसमोर क्वचित, माय नसली की मात्र ही भांडणं त्यांची व्हायची. माय माणसाच्या चालीनं घरात येई. हातातील सामान जमिनीवर आदळताना ती ते कधीच ठेवत नसे. तिच्या नजरेनं जाण्यापूर्वी आम्हाला नेमून दिलेली कामं हेरायची. कामं केली की नाही ती पाहायची. ती काम मनाजोगी झालेली नसली तर मात्र आमची सोयच नसे. काही एक न बोलता दांडग्या हाताच्या बांगड्या कोपरापर्यंत सरकवल्या जायच्या आणि रिकाम्या झालेल्या मनगटाचे पंजे आमच्या पाठीची खबर घ्यायची. तिथं अपील नसायचं, ते नेहमीच नसे. पण आज तसं काही घडलं नाही. दररोज काम झालं की नाही झालं ती आई शेतातून कष्ट करून नाही पाहायची आणि मुलांना काम झालं नाही तर मारायची. पण आज मात्र तसं काही विशेष घडलेलं नाही. मायनं सरूला उडव्यातून गोवऱ्या फराटे आणायला सांगितलं. चुलीवर भाकरीचं आधण मांडलं गेलं. विजू पाहणारा विस्तवसुद्धा राग झटकून धुपू लागला. तो पेटल्यावर मडक्यातलं पीठ परातीत घेतलं गेलं. असला कांदा तर शेवंतीला चिरायला लावायची, नसला तर परवा नाही. आणि आज तो नाहीच. मला मिरच्यांचे तुकडे करायला सांगितले. मी पावशीसाठी वेळ दौडू लागलो तशी ती माझ्यावर ओरडली. नखानं फोडण्याचा हुकूम झाला. मी ते करू लागलो. ही कामं करताना आम्ही थरथर कापायचो. कारण असं की साध्या बोलण्यातसुद्धा आईचा आरडाओरडाच असायचा. कारण नसताना ती दात ओठ खायची. त्यात अधूनमधून शिवाई रगडायची. सरळ सांगणं तिला कधी जमतच नसे. तिला सांगावंसं वाटत नसे अशातला भाग नाही. रागावं असंच वाटावं, वाकडं सांगावं असं वाटत नसायचं. परंतु परिस्थितीच आपण बघतो की तिचा नवरा काही न काम करता नुसता हिंडतोय आणि नवऱ्यानं कुटुंबाची जबाबदारी सांभाळायची सोडून ती आईवर पडते म्हणून ती सारखी चिडचिड करणारी. मायचा आवाज घुमायचा. ती घरात असल्याची शेजाऱ्याने जाणीव व्हायची. ते कुणाला सांगायची काही गरजच नसायची. तशात कधी गंगू आपल्या शेंबड्या पोराला काकीत घेऊन दारात यायची, तर कधी मनकर्णा गेरू लावलेल्या डोळ्याच्या पोरीला हातात धरून आमच्या दारात उतरायची. नाहीतर वंध्या सीतामालीन यायची. आज ती आली नाही. मनकर्णानं हजेरी दिली. दारात येऊन उभ्या हव्या मायला म्हणे, झाला धंदा नाही? कोण? मनकर्णा ये ना. नाही बाई जातो, फटकल मारी. ती म्हणाली, काय येते माय? काहून? निंदायला जातो म्हणतो. कोणाच्या? सिद्धीराम पाटलाच्या. कोणत्या वावरात? आंब्याच्या. आंब्याच्या वावरात काल गेलते ना ग. माय भाकर थापताना म्हणाली. मग अजून झालं नाही? नाही. ती मानेला हिसका देऊन नापसंती व्यक्त म्हणाली, भल्लं चिकट आहे, उरकत नाही. तो कोणाच्या जातं? मी वामन बाबनाच्या. त्याचं तर कालच झालं काय ना. कापसाले जातो. मनानं का रोजानं? मनानं. चांगलं फुटलं आहे. कायचं माय तव्यावर भाकर टाकताना नाराजी म्हणाली, एक बोंड इथं तर एक बोंड तिथं. साऱ्या दिवसात 2 धडे कापूस नाही होत. मग कायले जातो बिचारे. ना जाऊन काय खाऊ माय? ते बी खरंच आहे. तुझ्या घरचा बुवा कुठे गेला? मसनात. माय विषय टाळते. या ठिकाणी आपण आता थांबूयात. पुढील व्हिडिओमध्ये कथेचा पुढील भाग पाहूयात.